इंदूरमधील मुलांच्या विशेष आश्रमात गेल्या 5 दिवसात 6 जणांचं निधन झालं आहे। या घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ माजली। या मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या तपास सुरू आहे। येथील अनियमिततेबाबत प्रशासनाकडून उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे। तपासात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। श्री युग पुरुष धाम बाल आश्रम एका स्वयंसेविका संस्थेद्वारे चालवला जातो। 1 ते 2 जुलै दरम्यान या आश्रमातील 4 मुलांना उलट्या आणि जुलाब होऊन त्यांचं निधन झालं, तर 30 जूनला आणखी एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। मात्र या आश्रमात 5 नाही तर 6 मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। 20 ते 30 जूनच्या मध्यरात्री एका मुलाचं निधन झालं होतं। या आश्रमातील 60 मुलांना रुग्णालयात उपचार सुरू आहे, त्यापैकी 3 प्रकृती गंभीर आहे। सर्वात पहिले ज्या मुलाचं निधन झालं होतं त्याच्या मृत्यूची बातमी आश्रमाने लपवून ठेवली होती, त्यामुळे रहस्य वाढलं आहे। आश्रमातील कर्मचाऱ्यांनी अंकित गर्ग वय वर्ष 8 याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला आणि मग त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्याच्या मृत्यूची बातमी लपवल्यामुळे त्याचं शवविच्छेदन करण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळालेली नाही। समितीच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून या आश्रमात क्षमतेपेक्षा अधिक मुलं ठेवल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्या वैद्यकीय नोंदीही ठेवल्या जात नव्हत्या। त्यांच्या व्यवहारातही अनियमितता आढळून आली होती, त्यामुळे आता काही मुलांना इतर संस्थांमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे। या सर्व प्रकाराबाबत आश्रमाला नोटीस बजावण्यात आली असून तसेच 3 दिवसात मुलाच्या मृत्यूची बातमी लपवल्याबद्दल आणि गैरप्रकाराबद्दल उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी दिली।